नमस्कार. आज आपण आलो आहे 5 किलोवॅटची सोलर ऑफ ग्रिड साईट बघण्यासाठी. या साईटमध्ये आहे 590 वॅटपीकचे मोनोपर्क बायफेशियल पॅनल. इथे आपण वापरले अतिशय हेवी हॉट डिप गॅल्वनाइज मध्ये बोल्टेड स्ट्रक्चर, जे की सर्व्हाइव्ह करू शकतं 75 किलोमीटर पर आवरच्या वाऱ्याला. या ऑफ ग्रिड सिस्टीम मध्ये आपण जी बॅटरी वापरली आहे ती LFP बॅटरी आहे. LFP बॅटरी इंडियन कंडिशन साठी खूप सुटेबल आहे. लाईफ वाईज त्याचं खूप चांगलं आहे आणि आपण वापरतो प्रिझमॅटिक सेल. 96 वोल्ट 100Ah ची आपली बॅटरी आहे. ऑलमोस्ट 10 किलोवॅट त्याची कॅपॅसिटी आहे. या ऑफ ग्रिड सिस्टीम मध्ये आपण वापरलाय 5.5 kVA चा सोलर PCU. हा स्मार्ट PCU आहे. फुल फंक्शन डिस्प्ले आहे आणि आपण एक LED चा SLD दिलेला आहे डिस्प्लेवरती, जेणेकरून खूप इझिली आपण बघू शकतो की लोड सोलरवर आहे, बॅटरीवर आहे किंवा ग्रिड वरती आहे. ही सिस्टीम आपण ज्यांच्याकडे लावली आता आपण त्यांना भेटूया. नमस्कार सर. नमस्ते. माझं नाव जितीन पवार. राहिला आपण हिंजवडीच्या एरियाच्या जवळ आहे. हा एरिया तसा नेरे मारुंजी म्हणतात. तिथे आपण ही 5.5 kW ची सोलर सिस्टीम इन्स्टॉल केली आहे. सर, तुम्ही ऑफ ग्रिडचाच का विचार केला? ऑफ ग्रिड निवडण्यामागे मेन माझा जो आता माझंही कमर्शियल म्हणजे माझा व्यावसायिक बॅकग्राऊंड म्हणजे मी सिव्हिल लाईनमध्ये आहे. कन्स्ट्रक्शन रिलेटेडच माझा व्यवसाय आहे. तर त्या ह्याच्यामध्ये पण आमचं जे ट्रान्सपोर्टेशन मेन असतं ते डिझेल बेस्ड आहे सगळं. मूव्हिंग लॉजिस्टिक येणारा जो माझा अभ्यास आहे तो भारतात एनर्जी क्रायसिस म्हणा, LPGचा आता झाला आहे, भविष्यात डिझेलचं येईल, हा एक कमर्शियल पॉईंट झाला. माझा घरगुती वापर असा की ग्रिड उद्या कोलॅप्स झालं, MSEB जर फेल झाली लाईट पुरवण्यात रेसिडेन्शियल ग्राहकांना, तर मग करणार काय? आणि रिमोट प्लेसेस म्हणा किंवा अर्बन प्लेसेस म्हणा, त्याच्यामध्ये एक तर मला दोन्ही फटके बसतात. एक तर माझा घराचा सगळा ठप्प होऊन जातं रुटीन, व्यावसायिक दृष्टिकोनातनं तोही ठप्प होतो. तर माझा असा पॉईंट होता की स्टार्टिंग विथ रेसिडेन्शियल पर्पज. मी आधी ही सिस्टीम माझ्या घरात यासाठी बसवली की उद्या मला हे माझ्या कमर्शियलसाठी पण यूज करता येते का, कशी करता येते इथे टेस्ट होईल. घराचा जो रेसिडेन्शियल यूज आहे तो सॉल्व्ह होईल. त्यामुळे मी ऑफ ग्रिडकडे जास्त चूज करण्यामागे माझा पॉईंट होता. आणि भविष्यात कमर्शियल पण माझा हा इम्प्लिमेंट करण्याचा उद्देश आहे. कारण का एनर्जी क्रायसिस अपकमिंग इन इंडिया हे अनअवॉइडेबल मला दिसतंय फॉर शॉर्ट स्पॅन. तर मग त्या दृष्टीने मी हे ऑफ ग्रिड सिस्टीम चूज केली. आणि दिवा सोलरचा मी तरी मार्केटमध्ये बघितलं की अराउंड पुणे आणि पिंपरी ह्यांचं बेस्ट काम आहे ऑफ ग्रिडमध्ये. कारण का मी जेवढ्या चौकशी केल्या सगळे मार्केटमध्ये सध्या ऑन ग्रिडच काम करतात. ऑफ ग्रिडमध्ये बरेचशी लोकांना ॲक्च्युली टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे आणि एक्सपिरियन्स पण नाही आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता जो त्या टेक्निकल फील्डमध्ये असेल त्याला नेमकं कळेल की काही त्याच्यामध्ये नुकसान बोल्ट्स आहेत. तर माझं ॲज अ टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला नेमकं सरांचं कळलं, दिवा सोलरचा पण अभ्यास जाणवला की ऑफ ग्रिडमध्ये यांची कॅपॅबिलिटी परफेक्ट मॅच होते. आणि आता मी जेव्हा इन्स्टॉल केली तर ते मी बघितलं की इन्व्हर्टर पण व्यवस्थित ओके चालू आहे. बॅटरी मी 10 kW ची इन्स्टॉल केलेली आहे. ती LFP बॅटरी आहे. मार्केटमध्ये बऱ्याचशा लेड ॲसिड बॅटऱ्या वगैरे अशा मिळतात. ती बऱ्याचशा म्हणजे त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी ते ॲसिड बदला, परत ते हे होणार, कन्झ्युम पण जागा बरेचसे करते. माझी बॅटरी तुम्ही आता नंतर आपण खाली गेले तर तुम्हाला दाखवतो. फक्त म्हणजे एक 1.5 बाय 1.5च्या जागेमध्ये ती 10 किलोवॅटची बॅटरी परफेक्ट फिट झाली आहे. इन्व्हर्टर पण परफेक्टली चालू आहे. तर मला उद्या 3-4 दिवस MSEB नसली तरी माझं काही घराचं अडणार नाही आहे. तर हा रेसिडेन्शियल यूज माझा कंप्लीट झाला. आणि दिवा सोलरकडून त्याचा परफेक्ट मला त्यांनी एक काइंड ऑफ टेक्निकल नॉलेज म्हणा किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड त्यांनी एक व्यवस्थित एक्सप्लेन केलं, जे की मला ते पटलं. मग त्या दृष्टीने मी इन्स्टॉल करून टाकली ऑफ ग्रिडची सिस्टीम. सर, इन्स्टॉलेशन बद्दल काय आहे तुमचा अनुभव, कसा सांगाल? इन्स्टॉलेशनचा अनुभव तसा छान होता. मटेरियल पण जे GI पाईप्स वगैरे यूज केलेले आहेत, प्लस इथे मुळशी मावळचा रिजन आहे, तर वादळी वारा पाऊस जास्त असतो. त्या दृष्टीने स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी फार महत्त्वाची आहे या सिस्टीमला. आणि सिस्टीमची कॅपॅसिटी अबाव 5 kW वगैरे असली तर थोडंसं आपल्याला मजबूतच वापरावं लागतं. त्या दृष्टीने दिवा सोलरनी मटेरियल जास्त चांगलंच यूज केलं आहे. पायपिंग पण छान केलेलं आहे. लाईटनिंग अरेस्टर वगैरे त्याचं तिथे इन्स्टॉलेशन करणं, अर्थिंग करणं, बाकी म्हणजे कुठेही शॉक लागला नाही पाहिजे. पाऊस जरी पडला तरी त्याचं व्यवस्थित ड्रेन झालं पाहिजे. आणि हे जे काही तुम्ही बघताय सिमेंटचे गट्टू, हे पण ह्यानी पण स्टॅबिलिटी छान येते. बाकी रेटिंगच्या बाबतीत म्हणाल तर आउट ऑफ 5 आय विल गिव्ह 4.9 बिकॉज 0.1% का तर देर इज ऑलवेज रूम फॉर
इम्प्रूव्हमेंट म्हणून. नाही तर मी 5च दिले असते, पण माणूस सुस्त पडतो 5 दिलं की. त्यांना अजून इम्प्रूव्ह करायची गरज आहे, ती सतत चालू राहील. माझ्यासारखे हजारो कस्टमर त्यांच्याकडे येतील ही माझी सदिच्छा. आणि सगळ्यांनीच आता एनर्जी वाईज थोडंसं सजग झालं पाहिजे. एक मराठीत म्हण आहे, की तहान लागल्यावर विहीर कधी शहाण्या माणसाने खणू नये. तर आधी आपल्याला दिसतंय, की भविष्यात असं होणार आहे. तर आत्ताच शहाणे व्हा आणि ऑन ग्रीड करताय तर उत्तम, ऑफ ग्रीडमध्ये गेलात तर फार उत्तम, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुमचा चॉईस.